नमस्कार मंडळी, जर तुमच्या घरात एक तरी महिला किंवा एक तरी ज्येष्ठ नागरिक असेल तर हा व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका, कारण आता सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ऑगस्ट महिना सुरू झाला आहे आणि पुढच्या काही दिवसात एक असा नियम लागू होणार आहे जो थेट तुमच्या घरातल्या आई, आजी किंवा आजोबांच्या खिशावर परिणाम करणार आहे। त्यामुळे व्हिडिओच्या शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे, ती गोष्ट तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे। आणि जर तुम्ही अजून NCMC कार्ड काढले नसेल तर याची अंतिम मुदत काय आहे आणि हे कार्ड तुम्हाला किती दिवसात काढायचं आहे हे मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लावा ताकद मराठी या YouTube चॅनल मध्ये। आज आपण फक्त 3 प्रकारच्या प्रवाशांबद्दल बोलणार आहोत। पहिलं म्हणजे महिला प्रवासी, 2 नंबरला आहे 65 ते 75 वयोगटातले ज्येष्ठ नागरिक आणि 75 वर्षावरचे अमृत ज्येष्ठ नागरिक। का यांच्याबद्दलच मी का बोलत आहे असा प्रश्न तुमच्या मनात आला आहे, तर यांच्यासाठी आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये सर्वात कडक पद्धतीने हा नियम त्यांच्यासाठीच लागू झाला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शांतपणे आणि शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एक मुद्दा असा आहे जो तुम्ही गमावलात तर तुम्हाला सवलत मिळणार नाही आणि ST मध्ये फुल तिकीट भरावे लागेल। त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक नक्की बघा। सगळ्यात आधी हा नियम आहे तरी काय हे सोप्या भाषेत सांगतो। आतापर्यंत तुम्ही STत बसलात, ओळखपत्र दाखवलत आणि सवलतीचं तिकीट मिळायचं, पण आता ST महामंडळाने एक नवीन डिजिटल कार्ड सुरू केलं आहे। याचं नाव आहे NCMC कार्ड। हे एक स्मार्ट कार्ड आहे आणि या कार्ड बद्दल तुम्ही कुठे ना कुठे ऐकलं किंवा पाहिलं देखील असेल आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे कार्ड आता प्रवाशांच्या हातामध्ये तुम्हाला दिसणार आहे। आणि आता या कार्ड शिवाय सवलत मिळणारच नाही, म्हणजे नुसतं आधार कार्ड दाखवून काम भागणार नाही, हे लक्षात ठेवा, कारण हाच या संपूर्ण व्हिडिओचा मुख्य भाग आहे। आणि आता प्रश्न येतो, नक्की कुणाला हे कार्ड लागणार आहे? चला तर एक करून सर्वांबद्दल सविस्तर थोड्या वेळामध्ये जास्तीत जास्त माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो। पहिला वर्ग म्हणजे महिला प्रवासी मंडळी। राज्यातल्या महिलांना ST प्रवासात तिकिटावर 50% सवलत मिळते, हे तर तुम्हाला माहीतच असेल। म्हणजे 100 रुपयांचं तिकीट फक्त आणि फक्त 50 रुपयात, 50 रुपयांचं तिकीट फक्त आणि फक्त 25 रुपयात। ही सवलत रोज लाखो महिला वापरतात, कामावर जाण्यासाठी, ऑफिसला जाण्यासाठी, पाहुण्यांकडे जाण्यासाठी आणि नातेवाईकांकडे जाण्यासाठी। आणि आता इथे लक्ष द्या, ही सवलत आतापर्यंत सहज मिळत होती। महिलांना कोणतंही कागदपत्र दाखवण्याची काहीच गरज नव्हती, सरळ सरळ त्यांना अर्ध तिकीट मिळत होतं। पण आता हीच सवलत घेण्यासाठी आता महिलांना NCMC कार्ड बंधनकारक होणार आहे। याचा सरळ अर्थ काय आहे? कार्ड नाही तर सवलत नाही, म्हणजे 100चं तिकीट 50 रुपयात मिळण्याऐवजी पूर्ण 100 रुपये मोजावे लागतील। रोज प्रवास करणाऱ्या महिलेसाठी, कामावर जाणाऱ्या महिलेसाठी हा फरक महिन्याला कित्येक 100 रुपये वाचवू शकतो। त्यामुळे सर्व बहिणींनी, म्हणजेच तुमच्या घरातली आई, बहीण, पत्नी, मुलगी नियमित STने प्रवास करत असेल तर तिचं कार्ड आजच काढायला हवं। हा विषय दुर्लक्ष करण्यासारखा अजिबात नाही। दुसरा वर्ग आहे 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिक। आता बोलूया दुसऱ्या महत्त्वाच्या वर्गाबद्दल, ते म्हणजे 65 ते 75 वयोगटातले आपले आजी आजोबा। या वयोगटालाही ST तिकिटावर 50% सवलत मिळते। म्हणजेच महिलांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा ST मध्ये 50% म्हणजे अर्धे तिकीट अशी सवलत मिळणार आहे। आतापर्यंत ओळखपत्र दाखवून ही सवलत सहज मिळायची, आधार कार्ड दाखवलं की काम होऊन जायचं, पण आता तीच गोष्ट कार्ड शिवाय सवलत बंद। आणि इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, या वयोगटातले अनेक आजी आजोबा स्वतः डेपोमध्ये जाऊन रांगेत उभं राहून हे काम करू शकत नाहीत। त्यामुळे मंडळी ही जबाबदारी आपली आहे। घरातल्या तरुण मुलांनी, नातवंडांनी आपल्या आई वडिलांचं, आजी आजोबांचं हे कार्ड स्वतः पुढाकार घेऊन काढून घ्यायला हवं। एक दिवस वेळ काढा, त्यांना सोबत घेऊन जा
आणि एसटी डेपो मध्ये जाऊन हे कार्ड त्यांना काढून द्या। हे कार्ड काढण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, थोड्या वेळात हे कार्ड निघतं। किमान 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमच्या घरातल्या व्यक्तींचं, आई वडिलांचं आणि ज्येष्ठ नागरिकांचं एक कार्ड निघणार आहे। त्यामुळे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर जाऊन हे कार्ड काढून घेणं फायदेशीर ठरेल। आता 3रा वर्ग 75 वर्षावरील अमृत ज्येष्ठ नागरिक। आणि आता मंडळी सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, ज्यांना आपण अमृत ज्येष्ठ नागरिक म्हणतो। त्या ज्येष्ठ नागरिकांना देखील आता पूर्णपणे मोफत प्रवास मिळवण्यासाठी आता NCMC कार्ड काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्याशिवाय त्यांना मोफत प्रवास आणि इतर सवलती मिळणार नाहीत आणि त्यांचा मोफत प्रवास अचानक बंद होऊ शकतो। विचार करा, ज्या आजी आजोबांनी आयुष्यभर कष्ट केले आणि आता त्यांना मिळालेली ही एकमेव सोय ती फक्त एका कार्डाअभावी हिरावली जाऊ नये। त्यामुळे मंडळी, या वयोगटाचं कार्ड सगळ्यात आधी आणि आत्ताच्या आत्ता प्राधान्याने काढून घ्या। आता सगळ्यात कळीचा मुद्दा, किती दिवस उरलेत? अनेकांच्या मनात हाच प्रश्न होता। अनेक जण मला कमेंटमध्ये विचारत होते की भाऊ, हे कार्ड काढण्याची अंतिम मुदत काय आहे? आम्ही हे कार्ड कधी काढू? तर त्यांच्यासाठीच हा पुढचा 1 मिनिटाचा भाग आहे। त्यांनी लक्षपूर्वक ऐका। ही कार्ड काढण्यासाठी अंतिम मुदत सरकारने 1 सप्टेंबर 2026 सांगितली आहे। ही तारीख मी सांगत नाही, तर खुद्द परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केली आहे। त्यांनी स्पष्टपणे सोप्या शब्दात सांगितलं की या तारखेपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी हे कार्ड अत्यंत बंधनकारक होणार आहे। आता जरा हिशोब करूया, आपण आता कुठे आहोत? आपण आता ऑगस्ट महिन्यामध्ये आलो आहोत, म्हणजे आपल्याकडे किमान 25 ते 30 दिवस उरलेले आहेत आणि या दिवसामध्ये हे कार्ड आपण जर काढलं तर आपल्याला ते लवकरात लवकर मिळू शकतं। मंडळी, आता आपण सोप्या भाषेत सांगतो मी तुम्हाला की हे कार्ड जर तुम्ही आज काढलं, म्हणजे आज तुम्ही काढायला नोंदणी केली, तर तुम्हाला हे कार्ड 15 ते 20 दिवसात मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही आताच याच आठवड्यामध्ये हे कार्ड काढायला सुरुवात केली तर हे कार्ड तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मिळू शकतं। त्यामुळे लवकरात लवकर घाई करून हे कार्ड काढून घ्या, कारण सरकारने 1 ऑगस्ट 2026 ही मुदत दिली होती, पण अनेक नागरिकांनी हे कार्ड काढले नाही। त्यामुळे सरकारने 1 महिना वाढवून दिला आहे, म्हणजे पुढच्या महिन्यात 1 सप्टेंबर 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक व इतर सर्व नागरिकांना जे जे सवलतीमध्ये बसतात त्यांच्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे। त्यामुळे लवकरात लवकर जाऊन हे कार्ड काढून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। हा विषय नंतर बघू म्हणून टाळण्यासारखा नाही। कार्ड कुठे मिळतं आणि किती खर्च येतो? अनेक जणांच्या मनात हा प्रश्न दडलेला होता। अनेक जण कमेंटमध्ये विचारत होते की हे कार्ड नेमकं कुठं काढायचं, आम्हाला माहीतच नाही। हे कार्ड काढण्यासाठी जास्त पैसे लागतात का? तर पुढचा भाग त्यांच्यासाठीच आहे। हे कार्ड तुम्हाला तुमच्या गावातल्या, तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या कोणत्याही एसटी डेपो मध्ये काढून मिळेल। राज्यभरात 4000हून अधिक ठिकाणी ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यामुळे लांब कुठे जायची काहीच गरज नाही। आणि खर्च, हे कार्ड काढण्यासाठी फक्त आणि फक्त 200 रुपये लागतात। त्यामुळे जर तुम्ही हे कार्ड काढले नसेल तर आत्ताच्या आत्ता जाऊन 200 रुपये वरून हे कार्ड आजच काढून घ्या। आता मंडळी, हे कार्ड काढण्यासाठी फक्त आणि फक्त 3 कागदपत्रे लागतात। ते कागदपत्रे व त्या 3 गोष्टी कोणत्या हे पुढच्या 1 मिनिटामध्ये सांगतो, ते लक्षपूर्वक नक्की ऐका। हे काम वाटतं तितकं अवघड नाही, फक्त आणि फक्त 3 गोष्टी लागतात। पहिलं म्हणजे तुमचं आधार कार्ड, दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईल नंबर। तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येणार आहे आणि तो OTP सांगितल्यावर तुमचं कार्ड लगेच निघणार आहे। त्यामुळे तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर व त्याचबरोबर तुमचा मोबाईल त्या ठिकाणी घेऊन जा। आणि 3 नंबरला म्हणजे शेवटची गोष्ट म्हणजे संबंधित व्यक्ती, म्हणजे जर तुमच्या आजीचं कार्ड काढायचं असेल तर आजीला नेणे अत्यंत आवश्यक आहे।
तर मंडळी, हा व्हिडिओ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता व्हॉट्सअप ग्रुपवर नातेवाईकांना व पाहुण्यांना, शेजाऱ्यांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती मिळेल की मुदतवाढ करण्यात आली आहे व पुढच्या काही दिवसांमध्ये हे कार्ड त्यांनी काढून घेतलं पाहिजे. तर मंडळी, अशाच प्रकारच्या ताज्या आणि सरकारी अपडेटसाठी आपल्या लावा ताकद मराठी या न्यूज चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.